तर जो आपण प्रोजेक्ट बनवला होता, त्या प्रोजेक्टचा फोल्डर आपण डेस्कटॉप वरती बनवला होता. त्या प्रोजेक्टला नाव दिलं होतं फोल्डरला रिॲक्ट प्रोजेक्ट 56. मग जो काही तो फोल्डर आहे, त्या फोल्डरला मी काय करतो, ऍड्रेस बार मधला जो काही पाथ आहे, जो टेक्स्ट आहे, तो टेक्स्ट रिमूव्ह करून त्यामध्ये आपण राईट करतो CMD. एंटर बटनावर क्लिक केलं तर आपल्यासाठी एक कमांड प्रॉम्प्ट काय झाली इथे ओपन झाली. आणि ह्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये आपण जेवढ्या काही आपल्या कमांड्स आहेत तेवढ्या साऱ्या कमांड आपण काय करणार आहे, इथे राईट करणार आहे. जसं की मी इथे कमांड टाकली कोड पेस्ट डॉट, ही एक कमांड झाली. आणि ह्या कमांडने काय केलं की जो आपला प्रोजेक्टचा फोल्डर होता तो फोल्डर ऍज इट इज VS कोडला काय केलं, इथे ओपन केलंय. आणि VS कोडला ओपन केल्यानंतर मी काय करतो, डबल त्या CMD मध्ये जातो आणि त्या CMD मध्ये अजून एक मी कमांड राईट करतो, जसं की npm run dev. एंटर बटनावर मी क्लिक करतो. जसं मी इथे एंटर बटनावर क्लिक केले तर जो आपला रिएक्टचा प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट काय झाला, इथे रन झाला. URL दिसते आपल्याला. मग ह्या URL ला मी कंट्रोल दाबून त्या माऊसने एकदा क्लिक करतो तर काय होणार, जी काही URL आहे ती URL काय होणार, ब्राउझरला ऑटोमॅटिकली सर्च होणार. आणि सर्च झाल्यानंतर जो काय आपला प्रोजेक्ट आहे, जो आपण प्रोजेक्ट बनवत होतो किंवा जे आपण सॉफ्टवेअर बनवत होतो, त्या सॉफ्टवेअरचं काय भेटणार आहे आपल्याला, इथे आउटपुट भेटणार आहे. जसं की ह्या प्रकारे आपण असं काहीतरी एक डिझाईन केली होती ई कॉमर्स नावाची वेबसाईट आणि त्यामध्ये असे 4-5-6 पेज बनवले होते, राईट. आता इथे तुम्ही एक नोटीस केलंय, मला इथे प्रोफाईल आणि कार्डचं बटन दिसतंय, कारण आपण ह्याच्या मागच्या लेक्चरमध्ये ह्या वेबसाईटला आपण लॉग इन केलं होतं, राईट. ठीक. आज आपण काय करू, ठीक आहे, जस्ट आपले फीचर प्रोडक्ट राहिले, सेशन न्यू सेशन राहिलाय, बेस्ट सेलिंग सेक्शन राहिलाय, ठीक आहे. मग मी काय करते, प्रोडक्ट पेजला पण आपण असं काहीतरी काम केलं होतं, प्रोडक्ट सगळे कार्ड मध्ये दाखवले होते. जसं की एखाद्या स्पेसिफिक प्रोडक्ट वर क्लिक केलं, अरे प्रोडक्ट का शो होत नाही, जस्ट एकदा रिफ्रेश करतो. ऑनलाईन मध्ये माझा व्हॉइस ब्रेक होत नाही ना, आय थिंक असं मला वाटतं नेटवर्क माझं स्लो आहे. ठीक आहे, माईक माझा व्हॉइस ब्रेक झाला किंवा ब्रेक होत असेल तर मला माईक चालू करून सांगत चला. ओके, ठीक आहे, स्पीड कमी आहे तरी. ओके, ठीक आहे, ठीक आहे, व्हॉइस ब्रेक झाला, माईक चालू करा, बिंदास बोला. ओके, ठीक आहे, नेटवर्कची स्पीडच कमी आहे. ठीक आहे, जस्ट मी 2 मिनिटात चेंज करतो. ठीक आहे, नेटवर्कच बंद झालंय. ठीक आहे, मग आपण काय केलं होतं की एक प्रोडक्ट नावाचं पेज बनवलं होतं आणि त्या प्रोडक्ट पेज मध्ये अशा आपण प्रोडक्टची काय केली होती, लिस्ट शो केली होती. जसं की हा जो काही प्रोडक्टची लिस्ट आहे त्या स्पेसिफिक प्रोडक्टवर मी एखादा क्लिक केलं, जसं की बाय चान्स मी ऍपलवर केलं तर जो काय ऍपल आहे त्या ऍपलची मला काय भेटते, इथे सगळी डिटेल भेटते. जसं की ह्या प्रोडक्टचं नाव आहे ऍपल, ह्या प्रोडक्टची प्राइस आहे 280 रुपये आणि त्या प्रोडक्टची डिटेल मध्ये मला इथे काय भेटली, इन्फॉर्मेशन भेटली, राईट. त्यानंतर आपण काय केलं होतं, एक असं कार्ड पेज बनवलं होतं. मग जे काय आपण प्रोडक्ट इथे ऍड टू कार्ड करतो तर ते प्रोडक्ट सगळे आपल्याला काय होणार, इथे शो होणार आहे. जसं की आता इथे ऍपल नाहीये, प्रोडक्ट पेज मध्ये आलो मी आणि प्रोडक्ट पेज मध्ये आल्यानंतर तो प्रोडक्ट व्ह्यू केला, व्ह्यू केल्यानंतर तो प्रोडक्टला मी करतो ऍड टू
कार्ड. जसा तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड झाला तर इथे बटनला नाव आलंय गो टू कार्ड. जसं मी गो टू कार्ड बटनावर क्लिक केलं तर आपण इथे बघू शकतो कार्ड पेज मध्ये आता तो ऍपल आला इथे. ठीक आहे ना. त्यानंतर सपोज मला हा जो काय प्रोडक्ट आहे या प्रोडक्टची मला क्वांटिटी इन्क्रीज करायची, मी प्लस बटनावर काय करणार, क्लिक करणार. वाढली इथे क्वांटिटी. तर इथे बघा एका प्रोडक्टची प्राइस आहे 280 रुपये आणि ते आपण 2 प्रोडक्ट घेतले तर त्याची प्राइस होणार आहे 560 रुपये. जर अजून इन्क्रीज केली तर क्वांटिटी 3 झाली आणि त्याची टोटल प्राइस झाली 840 रुपये. त्यानंतर आपण अजून एक फीचर ऍड केला होता, जसं की आपण इथे एक डिलीटचं बटन दाखवलं होतं आणि जसं मी त्या डिलीट बटनावर क्लिक करेन तर जो काही आपला हा प्रोडक्ट आहे कार्ड मधून काय होणार, इथून रिमूव्ह होणार आहे. झाले सगळे रिमूव्ह कार्ड मधून. ठीक आहे. जर आपण लास्ट लेक्चर मध्ये असं काहीतरी फंक्शनलिटी इम्प्लिमेंट केली होती, आज आपण काय करू, अजून ह्याच्या त्याच्या पुढे जाऊ थोडस. ठीक आहे. आता ज्यांनी जी काही ही जसं प्लस बटनावर क्लिक केलं तर जी काही क्वांटिटी आहे ती इन्क्रीज होते आणि ह्या मायनस बटनावर क्लिक केलं तर जी आपली क्वांटिटी आहे ती क्वांटिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग ज्यांनी ही फंक्शनलिटी ऍड नसन केली त्यांनी आज मी लेक्चर मध्ये काय करतो, कव्हर करतो. जसं की आपल्याला काय करायचं, जो आपला कार्ड पेज आहे त्या कार्ड पेज मध्ये आपण जिथे हा प्रोडक्ट शो केलेत तिथे एक बटन आहे, कोणतं, मायनस बटन. जसं मी त्या मायनस बटनावर क्लिक करन तर कन्सोल मध्ये माझ्यासाठी एक हाय मेसेज प्रिंट होईल. तर ह्यासाठी मी काय करणार, आपलं जे काही व्हीएस कोड आहे त्या व्हीएस कोड मध्ये जो आपलं कार्ड पेज आहे त्या कार्ड पेज मध्ये आलो, बरोबर ना. तर आपल्याला काहीतरी फंक्शनलिटी इम्प्लिमेंट करायची कार्ड पेजला. मग मी कुठे आलो, कार्ड पेजलाच आलो आणि कार्ड पेजला आल्यानंतर जे मायनस बटन आहे ते मायनस बटन मी इथे शो देतो. जसं की आपण इथेच प्रिंट केलं होतं मायनस बटन. ठीक आहे, ते आहे मायनस बटन. मग मला काय करायचंय, जसं मी ह्या बटनावर क्लिक करन, काय करेन, जसं मी ह्या बटनावर क्लिक करन तर माझ्यासाठी कन्सोल मध्ये एक हाय मेसेज प्रिंट होईल. मग त्यासाठी मी काय करणार, जो आपला हा बटन आहे त्या बटनला आपल्याला एक इव्हेंट राईट करायला लागेल. जसं की कोणतं इव्हेंट राईट करायला लागेल आपल्याला, एक ऑन क्लिक नावाचं इव्हेंट. कारण त्या बटनावर क्लिक केल्यानंतर काहीतरी आपल्याला ऍक्शन करायची, तर त्यासाठी मी त्या बटनाला काय केलं, एक इव्हेंट कॉल केला ऑन क्लिक नावाचा. आणि जसं मी त्या बटनावर क्लिक करेन तर एक QTY डिक्रीज नावाची किंवा QTY DEC नावाचं एक फंक्शन काय होईल, इथे कॉल होईल. आणि जो काय फंक्शन आहे तो फंक्शन आपण इथे वरती बनवणार. जसं की इथे इन्क्रीज क्वांटिटी नावाचं एक फंक्शन बनवलंय, त्याच्याच खाली मी काय करतो, डिक्रीज क्वांटिटी नावाचं एक फंक्शन बनवतो आणि त्याच्यामध्ये मी राईट करतो console.log मध्ये हे मेसेज. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, मी एकदा रिफ्रेश करतो इथे आणि जस्ट इथे आपल्याला कन्सोल एकदा मी ओपन करतो. कन्सोल ओपन करण्यासाठी राईट क्लिक, इन्सेप्ट, आणि ते आपल्याला पाहिजे एलिमेंट नाही कन्सोल पाहिजे. आता इथे बघा, अरे कन्सोल हवंय आपल्याला. जसं मी मायनस बटनावर क्लिक केलं तर कन्सोल मध्ये हाय मेसेज प्रिंट झाला इथे. अजून एकदा क्लिक केलं तर 2दा हाय प्रिंट झाले. अजून एकदा क्लिक केलं तर 3दा हाय प्रिंट केले. बट मला काय करायचंय की मायनस वर क्लिक केल्यानंतर हाय मेसेज नाही प्रिंट करायचा. ठीक आहे, आता हाय केलाय आपण, पण मला हाय मेसेज नाही प्रिंट करायचा. मला करायचा आहे जो हा प्रोडक्ट आहे, जसं की हा स्ट्रॉबेरी आहे, त्या स्ट्रॉबेरीचा मला काय भेटला पाहिजे, ई कार्ड आयडी भेटला पाहिजे. जसं की आपण तो आयडी प्लस बटनावर क्लिक केल्यानंतर काहीतरी केलं होतं. जसं की प्लस बटन कुठं आहे, मी एकदा चेक करू. ठीक आहे, जस्ट प्लस बटन इथं आहे. जसं प्लस बटनाला काय क्लिक केल्यानंतर काय पास होतंय, व्हॅल मधून प्रोडक्ट ई कार्ड आयडी. हीच आयडी आपल्याला काय करायची, मायनस बटनावर क्लिक केल्यानंतर पाठवायची. ऍज इट इज दोन्ही बटनाला सेम असणार आहे, काही चेंजेस नसणार आहे. आणि जो मी आयडी पाठवलाय तो आयडी मी इथे कॅच करतो आणि कॅच केलेला आयडी जस्ट कन्सोल मध्ये आपण चेक करू की आयडी कन्फर्म येतो आहे की नाही. जस्ट आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो आणि रिफ्रेश केल्यानंतर एकदा मायनस बटनावर मी जसं क्लिक केलंय
अरे मी इथे काहीच नाही केलं, त्या बटनावर क्लिक पण नाही केलं, पण ऑटोमॅटिकली बघा इथे काय होतंय, की मी न सांगता तो फंक्शन कॉल होतोय. कोणता फंक्शन? की जो आपण आता फंक्शन बनवलंय ना, डिक्रीज क्वांटिटी किंवा क्वांटिटी डिक्रीज असं नावाचा एक फंक्शन बनवलाय. तो फंक्शनला मी कॉल नाही करत, पण तरी पण तो ऑटोमॅटिकली कॉल होतोय. 60 वेळा झालाय, आता 70च्या पुढे गेलाय जवळपास, है ना? मग जेव्हा आपल्या पुढे असं काहीतरी कंडिशन येईल, त्या टायमाला काय करायचं? की तो फंक्शन आहे त्याला आपण बोलवलं नाही तरी पण कॉल होतोय. मग त्या टायमाला काय करायचं? जो तुम्ही फंक्शन कॉल केलाय तो फंक्शनला काय करायचं? एरो फंक्शननी कॉल करायचं. एरो फंक्शन आपल्याला एक लाईन रिटर्न करायची, त्यामुळे आपण कर्ली ब्रॅकेट टाकणार नाही. मल्टिपल लाईन राईट करायची असेल तर आपण काय करणार? तिथे कर्ली ब्रॅकेट टाकणार. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो आणि एकदा रिफ्रेश केलं. आता आपण चेक करू की आपण त्या फंक्शनला बोलवलं नाही तरी पण कॉल होतोय की नाही. होतोय का कॉल? नाही होत. जसं मी मायनस बटनावर क्लिक केलं तरी ते बघा आली 3349. अजून मी 2-3 प्रोडक्ट काय करतो? ऍड करतो. ठीक ना, म्हणजे आपल्याला पण व्यवस्थित प्रोडक्ट ऍड करायला. कार्ड पेज मध्ये आलो आणि ते बघा आता जसं मी मायनस बटनावर क्लिक केलं, त्या किवीची काय भेटली मला? ई कार्ड आयडी भेटली. जसं स्ट्रॉबेरीवर मी क्लिक केलं तरी ते बघा कोणाची आयडी भेटली? स्ट्रॉबेरीची 3349 भेटली. ही आयडी आपल्याला आता मग जी आपल्याला ही आयडी भेटली, ही आयडी ठीक आहे, आयडी तर जस्ट प्रिंट केली. ओके, जर तर समजलं असेल. जस्ट मी काय आलो त्या पीडीएफ मध्ये आलो. मी तुम्हाला जी रिॲक्ट एपीआय ची जी मी तुम्हाला फाईल शेअर केली होती, त्या फाईल मध्ये मी चेक करतो की क्वांटिटी डिक्रीज करण्याची एखादी एपीआय आहे का यामध्ये. जसं की कार्ड लिस्ट आहे, रिमूव्ह कार्ड क्वांटिटी आहे, इथे आहे इन्क्रीज कार्ड क्वांटिटी, आणि इथे बघा काय की डिक्रीज कार्ड क्वांटिटी. त्याची मेथड काय आहे? पोस्ट मेथड आहे. आणि जी काय आपली ही पोस्ट मेथड आहे, त्या पोस्ट मेथड मध्ये आपल्याला 2 डेटा पाठवायचे. जसं की पहिलं पाठवायचं एक प्रोडक्ट ई कार्ड आयडी आणि दुसरं पाठवायची टोकन. कोड मध्ये आलो. जो काय हा डिक्रीज क्वांटिटी नावाचा जो फंक्शन बनवलाय, त्या फंक्शन मध्ये मी एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो. जसं की वॅर ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन आणि क्लोज. मग जसं की त्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला काय काय लागणार आहे? प्रोडक्ट ई कार्ड आयडी. जसं की मी डबल कोड मध्ये की टाकली, प्रोडक्ट ई कार्ड आयडी कोलन, म्हणजेच काय साप चावल्यासारखे चिन्ह 2 डॉट असतात त्याला कोलन. आणि त्या कोलनची व्हॅल्यू असणार आहे जी आपल्याला फंक्शन मध्ये आर्ग्युमेंट म्हणून भेटलाय, तो आपली काय असणार आहे? त्याची व्हॅल्यू असणार आहे. सेकंड काय लागतंय? टोकन. आणि टोकन कुठे आहे? ऑनलाईन मध्ये आपण टोकन कुठे ठेवला आहे? ऑनलाईन मध्ये अरे आपण टोकन कुठे ठेवला आहे? लोकल स्टोरेज मध्ये पक्का. बाकीचे अरे मीटिंग मध्ये आहे, एकच जण आहे का? करेक्ट. कुठे आहे आपलं? ठीक आहे. अरे ऑनलाईन मध्ये बाकीचे बोलत चला. नसेल समजत, कन्फ्युज होते असं डायरेक्ट सांगत चला. ओके. तर जे आपलं टोकन आहे ते टोकन आहे लोकल स्टोरेज डॉट गेट आयटम, कारण आपल्याला त्याचे टोकन घ्यायचं आहे. आणि त्या टोकनला आपण नाव काय दिलंय? युजर टोकन. अरे टोकनची स्पेलिंग चुकली. टोकन घेतलं इथे, कोड सेव्ह केला. त्यानंतर जो आपला हा ऑब्जेक्ट बनवलाय त्या ऑब्जेक्टला मी एकदा कन्सोल करून चेक करतो पक्का ऑब्जेक्ट प्रिंट होत आहे की नाही. जसं की आउटपुट पेजला आलो, इथे एरर आहे का? ठीक आहे. कुठे एरर आहे? इथे बघा. इथे आपल्याला तो पाथ दिलाय. एसआरसीच्या आतमध्ये पेजेस फोल्डरच्या आतमध्ये कार्ड पेज मध्ये एकूण 43 नंबरला एरर आहे. जसं की मी कार्ड पेज मध्ये आलो, 43 नंबरची लाईन कोणती आहे? हे वाली. आणि ते आपण कोलन दिलंय, सेमी कॉलन. ओके. तो रिमूव्ह केला, कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, गेला एरर. एकदा मी पेजला रिफ्रेश करतो.
आणि पेजला रिफ्रेश केल्यानंतर एकदा मायनस बटन मी जसं क्लिक केलं तर कन्सोलमध्ये आपल्यासाठी एक ऑब्जेक्ट प्रिंट होत आहे. आणि त्या ऑब्जेक्टमध्ये काय आहे, प्रोडक्ट ई कार्ड आयडी आणि दुसरं टोकन. जसं की त्या एपीआय ला आपल्याला डेटा पाठवण्यासाठी किंवा त्या एपीआय ला कॉल करण्यासाठी कोणती की डिक्रीज क्वांटिटी त्याला पाठवायचंय प्रोडक्ट ई कार्ड आयडी आणि दुसरं पाठवायचंय टोकन. मग आता मी काय करतो, आपल्याकडे डेटा तर झाला एका ऑब्जेक्टमध्ये, आता मी त्या एपीआय ला कॉल करतो. त्यासाठी कोडमध्ये आलो, त्या फंक्शनच्या आतमध्येच मी काय करतो, त्या एपीआय ला कॉल करतो. मग आपल्याला एखाद्या एपीआय ला कॉल करायची असेल तर आपण सांगतो एक्झॉस आम्हाला डेटा पाठवायचा आहे. त्यासाठी मेथड फर्स्ट डबल कोड मध्ये आपली युआरएल असते. युआरएल नंतर लास्ट मध्ये कोमा द्यायचा आणि डेटा पाठवायचा असला तर तो ऑब्जेक्ट मध्ये पाठवायचा. आणि त्यानंतर देन राऊंड ब्रॅकेट त्याच्यामध्ये एक असतं ॲरो फंक्शन. आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो छोटासा रिस्पॉन्स. मी आरईएस करतो शॉर्टकट मध्ये, ठीक आहे ना. रिस्पॉन्स आपण आपल्या मनाने काही पण देऊ शकतो. आणि जो काही रिस्पॉन्स आलाय त्या रिस्पॉन्सला मी करतो कन्सोल डॉट लॉग, कोणाला आरईएसला. जसा हा कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे मी रिफ्रेश करतो. जसं मी ह्या मायनस बटनावर क्लिक केलं ती एपीआय कॉल झाली. आणि एपीआय कॉल झाल्यानंतर आपल्याला काहीतरी इथे रिस्पॉन्स भेटला. आणि त्या रिस्पॉन्स मध्ये काय काय आलंय, कॉन्फिग डेटा हेडर. आणि त्या डेटाच्या आतमध्ये बघू आपण काय आलंय. अरे डेटाच्या आतमध्ये एक ॲरे आलाय आणि त्या ॲरेच्या आतमध्ये 0 इंडेक्स नंबरला असं काहीतरी डेटा आलाय. ठीक आहे, म्हणजे आपली सक्सेसफुली एपीआय काय झाली, कॉल झाली. डेटा आला म्हणजे सक्सेसफुली काहीतरी आपली एपीआय काय झाली, ते कॉल झाली. जसं की इथे आता बघा, स्ट्रॉबेरीची क्वांटिटी किती, 12. जसं मी मायनस बटनावर क्लिक केलं, क्वांटिटी किती झाली ते बघा, 11 झाली. अजून एकदा क्लिक केलं, 10 झाली. अजून एकदा क्लिक केलं, 9 झाली, 8 झाली. आता मी ह्याची एक क्वांटिटी, आणि जसं मायनस बटनावर क्लिक केलं तर त्याची क्वांटिटी कमी झाली का, 0 झाली का, नाही झाली. कारण त्या एपीआय मध्ये मिनिमम क्वांटिटी एक पाहिजे. मिनिमम किती पाहिजे, एक क्वांटिटी पाहिजे. त्यामुळे त्याची 1ची 0 होत नाही. झालंय आपलं काम. मग काम झाल्यानंतर जे आपण काम केलंय, जे काय आपलं डेटा कन्सोल मध्ये प्रिंट केलंय, त्याला काय करायला लागतो, प्रोडक्शन लेवलला कन्सोल करायला लागतो. जस्ट मी कन्सोल करून ठेवतो. म्हणजे जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा डबल रिफ्रेश करतो मी. आणि आता इथे बघा, जसं मी याची क्वांटिटी इन्क्रीज करतो, कन्सोल मध्ये मला काही शो होतंय का, नाही. मायनस केली, कोणाला काही समजतंय का की रिस्पॉन्स येतोय, ही एपीआय कॉल केली वगैरे वगैरे, असं काही समजतंय का. ठीक आहे, फंडा समजला. ऑनलाईन मध्ये तुम्ही केलं इथवर, कुणाकुणाचं झालंय, डिक्रीज पर्यंत कुणाकुणाचं झालंय. आधी मी सांगतो तुम्हाला काय करायचंय आपल्याला, ते आधी आपण समजून घेऊ आणि मगच त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. आता इथे मला सांगा ऑनलाईन मध्ये, की आपल्याकडे आता कार्ड मध्ये दोन प्रोडक्ट आहेत, किती, दोन प्रोडक्ट्स आहेत. जसं की एक आहे किवी आणि दुसरा आहे स्ट्रॉबेरी. जसं की किवीची प्राइस आहे 150 रुपये आणि स्ट्रॉबेरीची प्राइस आहे एका 300 रुपये. जसं मी ह्या किवीची प्राइस किंवा क्वांटिटी इन्क्रीज केली तर इथे बघा, त्याची प्राइस आहे, एका किवीची प्राइस आहे 150 रुपये आणि दोन क्वांटिटी घेतल्यामुळे त्याची प्राइस झाली 300 रुपये. राईट, ठीक आहे ना. जसं मला स्ट्रॉबेरी 3 घ्यायच्यात, होता किती घ्यायच्यात स्ट्रॉबेरी, 3 स्ट्रॉबेरी घ्यायच्यात. 3 स्ट्रॉबेरीची, एका स्ट्रॉबेरीची प्राइस आहे 300 आणि 300 घेतल्या, 3 घेतल्यामुळे त्याची प्राइस झाली 900 रुपये. ठीक आहे, ही काय सगळी टोटल आहे. मग आपल्याला काय करायचं, जी हे ग्रँड टोटल आहे किंवा ते ग्रँड टोटल म्हणू किंवा आपण त्याला टोटल म्हणू, जी काही टोटल आहे कशी, हे 300 रुपये किवीचे आणि स्ट्रॉबेरीचे 900 रुपये, टोटल किती झाले, 1200 रुपये झाले. मग ऑटोमॅटिकली आपले इथे टोटल मध्ये 1200 रुपये प्रिंट झाले पाहिजे. काय झालं पाहिजे, 1200 रुपये प्रिंट झाले पाहिजे. समजते काय करायचं आपल्याला. आपल्याला काय करायचंय, की जो आपल्याकडे प्रोडक्ट आहेत
आणि त्या प्रोडक्टची टोटल, किवीची टोटल आहे 300 रुपये आणि जी स्ट्रॉबेरी आहे त्याची स्ट्रॉबेरीची टोटल आहे 900 रुपये. मग जी काही ह्यांची टोटल आहे किवी आणि स्ट्रॉबेरीची, ह्यांची टोटल होते 1200 रुपये. राईट. आणि ते 1200 रुपये इथे शो झाले पाहिजे. त्यानंतर जसं की मी स्ट्रॉबेरीची प्राइस वाढवली, प्राइस नाही क्वांटिटी वाढवली, तर त्याची प्राइस पण काय होणार आहे, ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. झाली. इथे किती आली, इथे 600 रुपये आली आणि इथे 1500 रुपये. मग टोटल मध्ये 2100 रुपये प्रिंट झाले पाहिजे. आपल्याला असा फंडा काय करायचा, इम्प्लिमेंट करायचा. आता हा आपला ऑलरेडी एक एक्झाम्पल मध्ये झालाय, तरी काही जणांच्या लक्षात राहिलं नसेल. मग त्यासाठी मी काय करतो, एकदा तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू देतो फक्त मी. ओव्हरव्ह्यू म्हणजे एकदम जसं की आता तुम्ही सांगायचं मला. ठीक आहे, माईक चालू करून बोललात तरी मला काही प्रॉब्लेम नाही. ओके. जसं की आपल्याकडे एक ॲरे आहे, जसं की ॲरे आहे आणि त्या ॲरेमध्ये 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि ते 90 आणि लास्ट मध्ये 100. आता हा एक ॲरे आहे. वाटलंच तर मी या फाईलला सेव्ह करतो एकदा. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगायचं ऑनलाईन मध्ये कुठे आहे? ठीक आहे, याचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय. आता हा ॲरे आहे. आता ह्या ॲरे मध्ये कोणत्या टाईपचा डेटा आहे, नंबर टाईपचा आहे. राईट. ह्यामध्ये काय 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. तर मला काय करायचंय, की जो हा ॲरे मध्ये नंबर आहे त्या नंबरची मला टोटल काढायची. काय करायची, मला ह्या नंबर मधली टोटल काढायची. जसं की 10 प्लस 20 किती, 30. 30 आणि 30 60 आणि 60 प्लस 40 100 आणि 100 प्लस 50 150. 150 210. 210 आणि 70 280 आणि 280 प्लस 360. 360 आणि 90. अशी मला काय करायची, सगळ्या नंबरची टोटल काढायची. तर त्यासाठी मला काय करावे लागेल, जावास्क्रिप्ट मध्ये मला सांगतो. ऑनलाईन मध्ये माईक चालू केलात, बोललात, मला काही प्रॉब्लेम नाहीये. ज्या सांगू शकतात. आपल्याला काय करावं लागेल, जस्ट जावास्क्रिप्टचा क्वेश्चन. मी म्हणत नाही रिॲक्ट मध्ये करा तुम्ही, जावास्क्रिप्ट मध्ये मला सांगितलं तरी खूप झालं. ऑनलाईन मध्ये आहे की नाही एक तरी एनीवन? आदित्य, फॉर लूप, फॉर लूपने करू शकतो. बाकीचे ऑनलाईन मध्ये बरोबर म्हणतोय का आदित्य? एक पण नाहीये. अरे, तुम्ही बोलू शकतात. कॉन्फिडन्स कधी वाढायचं तुमचं. ठीक आहे. ठीक आहे, आदित्य म्हणतोय फॉर लूपने असं काहीतरी करू शकतो. ठीक आहे, मी काय करतो मग, एक फॉर लूप घेतो. फॉर व्हेअर आय इक्वल टू 0, आय ग्रेटर दॅन जो ॲरे आहे. ठीक आहे, ह्या सगळ्यांना मी काय करतो, एका स्क्रिप्ट टॅग मध्ये घेतो.
ठीक आहे, हा एक ॲरे घेतला. ठीक आहे, आदित्य म्हणतो एक फॉर लूप घ्यायला लागेल. ठीक आहे, फॉर लूप घेतला, व्हेअर आय इक्वल टू 0, आय ग्रेटर दॅन ॲरेची जेवढी लेंथ आहे तोपर्यंत आमचं लूप फिरत राहील आणि ते आय प्लस प्लस असेल. आणि काय कर तू, कन्सोल डॉट लॉग कर. कन्सोल डॉट लॉग काय करायचं की कन्सोल डॉट लॉग मध्ये तू कर आय, कोड सेव्ह केला. एकदा मी ह्याला रन करतो, ओपन इन ब्राउझर केलंय. ओके, जसं मी इथे आलो, कन्सोल एकदा ओपन करतो आणि कन्सोल मध्ये आपण चेक करू काय झालं. इथे प्रिंट 0 पासून ते 9 पर्यंत प्रिंट झाले काहीतरी. ओके, म्हणजे काय प्रिंट झाले की आपला इंडेक्स नंबर प्रिंट झालाय, राईट ना. ठीक आहे, मग मी त्याला काय सांगतो, जो ॲरे आहे त्या ॲरे मधून तू काय कर, प्रत्येक इंडेक्स नंबरची व्हॅल्यू काय कर, प्रिंट कर. जसं की मी आउटपुट पेजला आलो, एकदा आपण इथे रिफ्रेश केलंय, तर इथे बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 प्रिंट झाले, राईट. मग आता जे नंबर प्रिंट झाले त्या नंबरला आपल्याला काय करायचंय, सगळ्या नंबरची एक ऍडिशन पाहिजे आपल्याला. समजतंय ना, काय पाहिजे आपल्याला, सगळ्या नंबरची एक ऍडिशन पाहिजे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, ऑनलाईन मध्ये बोला बरं तुम्ही. एकदम सिंपल आहे. मला काय करायचंय, ह्या सगळ्या नंबरची टोटल काढायची, फायनल टोटल. ठीक आहे, कॉम्प्लिकेट वाटत आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी अजून इझी करतो मी. आता मला सांगा, ऑनलाईन मध्ये ह्या सगळ्यांची टोटल किती आहे. ऑनलाईन मेंबर, एक तर लॉजिक सांगा किंवा या सगळ्या नंबरची टोटल सांगा फास्ट मध्ये. आदित्य आसने, तुम्ही सांगू शकतात. जस्ट जावा रिॲक्टला थोडं साईडला ठेवा, मला ह्याचं उत्तर सांगा की जे काय हे अरे मध्ये नंबर आहे त्या सगळ्या नंबरची ऍडिशन किती येते ते सांगा फर्स्ट. 55 बरोबर. ठीक आहे, मी पण विश्वास ठेवतो तुमच्यावर डोळे झाकून की 55 त्याचा आन्सर येत आहे. ओके, आता तुम्ही काय केलं की 1+2, 2+1+2 3, 3+3 6, 6+4 10, 10+5 परत ह्या दोघांचं प्लस, असं असं प्लस तुम्ही काय करत गेला. बट मला असं तुम्ही एक लॉजिक सांगा की मी तर ह्या फॉर लूपनी सगळ्यांची ऍडिशन मला एकदाच भेटल, येईल सांगता तुम्हाला. ऑनलाईन मध्ये माईक चालू केलात काही प्रॉब्लेम नाही, तुमचा कॉन्फिडन्स वाढत. बाकीच्यांचा विचार नका करू काय बोलते. साईनाथ, तुम्ही सांगू शकतात. कुणीच नाही यार, असं तुम्ही उत्तर नाही दिलं तर कसं करणार. ठीक आहे, मी जस्ट मला येतंय, मी को ट्राय करीन फक्त. सार्थक म्हणतोय ठीक आहे, टोटल लिहायचं होतं. ठीक आहे, टोटल इक्वल टू आय प्लस अरे. ठीक आहे, जस्ट मी एकदा ट्राय करतो. ठीक आहे, सार्थक म्हणतोय असं काय करायचं, व्हॅर टोटल नावाचं व्हेरिएबल बनवलं. ठीक आहे, त्यामध्ये मी 0 नंबर 0 स्टोअर केला आणि सार्थक म्हणतोय काय करायची, टोटल इक्वल टू आय प्लस अरे, असं बरोबर का सार्थक, असंच. ठीक आहे, आरती म्हणते सम इक्वल टू, ठीक आहे, समच्या ऐवजी आपण टोटल घेतलं. ठीक आहे, आय प्लस सम. माधुरी म्हणते सम स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नाही, तसं पण नाही. ठीक आहे, जस्ट ठीक आहे तुम्ही ठीक आहे, जस्ट मी करतो आता डायरेक्टली. ओके, तर काय करायचंय आपल्याला, एक टोटल नावाचा व्हेरिएबल बनवलाय
आणि मी इथे काय करतो, टोटल जी काय आपल्याला व्हॅल्यू भेटणार ती टोटल मध्ये मी स्टोअर करतो आणि इथे मी सांगतो टोटल प्लस त्या अरे मधून इंडेक्स नंबर ऑफ आय, म्हणजे काय, फर्स्ट टाइम जेव्हा आपला लूप फिरेल. ठीक आहे, मी इथे तुम्हाला दाखवतो. जसं की पहिल्यांदा आयची व्हॅल्यू किती, आय इक्वल टू 0 आणि टोटलची व्हॅल्यू किती आहे, इक्वल टू 0 आहे, राईट. मग आता इथे बघा, जसं पहिल्यांदा लूप कुठे आला, इथे आला, कंडिशन चेक केली, आय इक्वल टू 0, राईट, बरोबर. त्यानंतर आय ग्रेटर दॅन लेंथ. मग आता याची लेंथ किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे दोन लूप फिरणार आहे. मग आयची व्हॅल्यू किती, 0 पेक्षा मोठी. ठीक आहे, कंडिशन ट्रू झाली आणि इथे आला. मग इथे काय केलं, टोटल मध्ये किती, 0 आणि इंडेक्स नंबर ऑफ आय मध्ये किती व्हॅल्यू आहे, 1 आहे. मग जी काय आपल्याला व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कुठे गेली, टोटल मध्ये आता 1 झाली. डबल लूप, हिथून लूप कुठे गेला, हिथून लूप कुठे गेला, आय प्लस प्लस पाशी, आणि आय प्लस प्लस मध्ये गेल्यापासून काय झालं, इथे कंडिशन चेक झाली की आय हा अरेच्या लेंथ पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, असं ती काय कंडिशन झाली, ट्रू झाली. मग त्यानंतर कंडिशन इथे आली, इथे काय करतोय, टोटल मध्ये किती आहे आता, टोटल मध्ये 1 आहे, प्लस अरे ऑफ इंडेक्स आय ची व्हॅल्यू किती झाली आता, 1 झाली होती, आणि 1 नंबरचा इंडेक्स कोणता आहे, 2. मग 2 प्लस 1 किती, 3. मग टोटल मध्ये 3 झाली. परत इथे गेला, आय प्लस प्लस झाला आणि आयची व्हॅल्यू झाली आता इथे 2. मग इथे कंडिशन चेक केली. ठीक आहे, असं लूप फिरतं, माहिती ना तुम्हाला लूप कसं फिरतं. मग त्याच प्रकारे असं मी काहीतरी डेटा काय केला, स्टोअर केला, आणि लास्ट मध्ये त्या लूपच्या बाहेर कन्सोल डॉट लॉग करतो. कोणाला, कन्सोल डॉट लॉग कोणाला, टोटलला करतो. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर इथे 55 व्हॅल्यू भेटले. काय केलंय की इथे बघा, आपण ऍरे घेतलाय, एक ऍरे, आणि त्या ऍरे मधून आपण काय केले, सम काढले. मग ह्याच प्रकारे आपल्याला काय करायचं, रिॲक्ट मध्ये पण सेम कॉन्सेप्ट करायचा आहे. कुठे करायचं आहे, जस्ट मी पहिल्यांदा एक व्हेरिएबल बनवतो, जसं की कोणता व्हेरिएबल, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, आणि ते सांगतो सब टोटल नावाचा, सब टोटल नावाचा मी काय केलं, एक व्हेरिएबल बनवला. त्यानंतर इथे सेट टोटल नावाचं त्याचं काय असेल, फंक्शन असेल. त्यामध्ये एक यू स्टेट नावाच्या यांनी मी काय केलं, एक व्हेरिएबल बनवला, त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू ठेवली मी 0. आणि जी आपली ही पहिली एपीआय आहे यूज इफेक्टच्या आतमध्ये, जिथे आपण ते ऍक्झिओस आहे, त्या ऍक्झिओसच्या आतमध्येच मी काय करतो, इथे एक फॉर लूप राईट करतो, जसं की फॉर वॅर आय इक्वल टू 0 पासून स्टार्ट कर. आय ची लेंथ किती असेल, आय ग्रेटर दॅन जो काय हा डेटा आलाय किंवा ह्या रिस्पॉन्स आहे. ठीक आहे, जो काय हा रिस्पॉन्स आहे, त्या रिस्पॉन्स मधला जो डेटा आहे, जस्ट रिस्पॉन्स मधला जो डेटा आहे, त्या डेटाची जेवढी लेंथ आहे तेवढा माझा लूप काय करतो, फिरव, जसं की लेंथ, आणि इथे असेल आय प्लस प्लस सेम. आणि इथे एक व्हेरिएबल बनवतो की आपण तसं आता बनवलं होता, वॅर सम इक्वल टू, आणि त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू असेल 0. आणि याच्या आतमध्ये आपण सांगायचं की सम मध्ये काय कर, सम प्लस जो काय हा डेटा आहे, रिस्पॉन्स मधला जो डेटा आहे, जो रिस्पॉन्स मधला डेटा आहे, त्या डेटाच्या आतमध्ये किंवा डेटा ऑफ इंडेक्स नंबर आय. ठीक आहे, हा डेटा म्हणजे काय, एक ऍरे आहे ना, मग त्या ऍरे मधून इंडेक्स नंबर ऑफ आय पासून, त्यामधून काय घे माहिती तू, प्राइस घे, मल्टिप्लाय प्राइस मल्टिप्लाय, त्याच्यामधूनच आपल्याला क्वांटिटी करायची, म्हणजे आपल्याला एका प्रोडक्टची काय भेटणार आहे, टोटल भेटणार आहे. जी काही टोटल भेटणार आहे त्या लूपच्या बाहेर इथे मी करतो कन्सोल डॉट लॉग, कोणाला कोड सेव्ह केला, आउटपुट पेज आलो, आणि एकदा मी चेक करतो आता. ओके, कन्सोल ओपन केले आणि इथे एकदा रिफ्रेश केले,
तर इथे बघा आपल्याला टोटल भेटली. ऑनलाईन मध्ये 2100 आपल्याला इथे टोटल भेटली. काय केलं इथे बघा, ठीक आहे, जस्ट डबल एकदा दाखवतो तुम्हाला. रिमूव्ह केलं मी, आणि जो आपला कन्सोल मधला डेटा येतोय त्याला मी एकदा शो करतो. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे, आणि रिफ्रेश केल्यानंतर ठीक आहे, त्या एपीआय मधून आपल्याला काहीतरी कार्ड लिस्ट भेटेल आता. अरे लिस्ट एकदा डबल रिफ्रेश करतो मी. ठीक आहे, इथे कार्ड लिस्ट आली, आणि त्या कार्ड लिस्ट मध्ये बघा, ही कार्ड लिस्ट म्हणजेच काय आहे, की इथे बघा आपण काय केलंय, कन्सोल डॉट लॉग केलंय ना, रिस्पॉन्स मधला डेटा कन्सोल केला इथे. काय केलाय, रिस्पॉन्स मधला डेटा केलाय कन्सोल, राईट. आणि त्या डेटाच्या आतमध्ये आपल्याला असे दोन ऍरे आले, एक 0 इंडेक्स मधला आणि एक 1 इंडेक्स नंबर. आणि त्यामध्ये काय आलंय, प्रोडक्टची सगळी डिटेल आली. त्यामध्ये बघा प्राइस झाली, आणि त्यानंतर इथे क्वांटिटी आली. आणि ह्या प्रोडक्टची आपल्याला टोटल कधी भेटणार आहे, की जी ही प्राइस आहे, प्राइस मल्टिप्लाय क्वांटिटी केलं की आपल्याला ह्या प्रोडक्टची काय भेटणार आहे, टोटल भेटणार आहे. मग हेच लॉजिक मी यूज करून काय करतोय, जस्ट तुम्हाला एकदा मी ते कन्सोल करून दाखवतो. कन्सोल रिस्पॉन्स, ठीक आहे, रिमूव्ह नाही, रिस्पॉन्स मधला डेटा ऑफ 0 इंडेक्स मधला काय करतो, प्राइस प्रिंट कर, आणि त्याच्या खाली मी क्वांटिटी प्रिंट करतो, QTY. आणि आपल्याला समजण्यासाठी प्राइस आहे आणि क्वांटिटी आहे, त्यासाठी मी इथे मेसेज राईट करतो, प्राइस, आणि इथे पण क्वांटिटी म्हणजेच QTY. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो. तर इथे बघा कार्ड लिस्ट प्रिंट झाली, ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि इथे बघा प्राइस प्रिंट झाली, आणि इथे काय झाली, क्वांटिटी 4 प्रिंट झाली. आणि कोणाची झाली, 0 इंडेक्स मधला डेटा कोणता आहे, हा किवी. इथे बघा किवीची क्वांटिटी 4 आहे, इथे आली 4, प्राइस आहे 150. आणि आपल्याला ही 600 रुपये कसे भेटणार, की आपण हे प्राइस इंटू क्वांटिटी केली की आपल्याला टोटल भेटणार आहे. मग हेच लॉजिक मी काय केलंय, हे ते केलंय, काय केलंय, की एक सेम अशी स्टेप जसे की आपण आता जावास्क्रिप्ट मध्ये केलते, हाच स्ट्रक्चर. पहिल्यांदा व्हेअर सम व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू 0 असेल. त्यानंतर एक फॉर लूप घेतला, आणि त्याला सांगतो तुझा जो आय आहे तो आय काय कर, 0 पासून स्टार्ट कर. आणि जी आयची लेंथ आहे, लेंथ कव्हर करायची तू, जो रिस्पॉन्स आहे त्या रिस्पॉन्स मध्ये डेटा आहे, त्या डेटाची जेवढी लेंथ आहे त्या लेंथ पर्यंत तू काय कर, लूप फिरव, आणि ते आय प्लस प्लस. आणि त्याच्या आतमध्ये, त्या लूपच्या आतमध्ये मी काय सांगतो, सम मध्ये काय स्टोअर कर माहितीये, सम प्लस रिस्पॉन्स मध्ये जो डेटा आहे त्या डेटा मधली इंडेक्स ऑफ आय नंबर मधली काय करतो, प्राइस इनटू त्या रिस्पॉन्स मध्ये अजून एक येतंय, काय येतंय, क्वांटिटी येते. त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन त्या सम व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर, इंडेक्स नंबर ऑफ आय आणि त्यामधून QTY. हे काय करतो, सम व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. एकदम नॉर्मल मध्ये सांगितलंय. व्यवस्थित मी राईट करतो, अजून थोडं तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आणि जो काही हा सम भेटणार आहे तो सम काय करतो, इथे कन्सोल डॉट लॉग इक्वल टू आउटपुट पेजला आलो, एकदम इथे रिफ्रेश केलं. आता इथे बघू 2100 रुपये भेटले. जसं की मी स्ट्रॉबेरीची प्राइस इन्क्रीज करतो, भेटली इथे 2400 रुपये भेटायला लागले, आता 2700 रुपये. बस फंडा खत्म. आणि जे काय आपल्याला हे सम भेटलाय तो सम काय करतो, की जो आपण आता वरती व्हेरिएबल बनवलाय सब टोटल, त्याला मी काय करतो, त्यामध्ये स्टोअर करतो. त्यासाठी जो आपण त्याचा फंक्शन बनवला आहे सेट टोटल नावाचा,
त्याच्यामध्ये मी काय करतो, त्या समला पाठवून देतो. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं मी इथे, जशी ती एपीआय कॉल झाली त्यामधलं कॅल्क्युलेशन झालं आणि ते कॅल्क्युलेशन कुठे स्टोअर झालं आता, ह्या सम नावाच्या सब टोटल नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि जिथे आपल्याला हा सब टोटल प्रिंट करायचा आहे तिथे काय करायचा, ओपन करली आणि क्लोज करली करून तिथे प्रिंट करायचा. जसं की मला प्रिंट करायचा ग्रँड टोटलच्या पुढे, ओपन करली, क्लोज करली आणि हा पेस्ट केला सब टोटल. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर इथे 2700 रुपये दिसतंय. जे काय कन्सोल मधलं काम आहे ते कन्सोल मधलं काम मी काय करतो, एकदा त्याला रिमूव्ह करतो, म्हणजे कुणाला दिसावं नाही. कुठे कन्सोल 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 इथे कमेंट करतो त्याला. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे आणि आता इथे बघा कन्सोल मध्ये काही प्रॉब्लेम नाही, क्लोज करतो. आता इथे बघा किती भेटलेत, 2700 रुपये. कुणाचे, 600 प्लस 2100 रुपये झाले 2700. जसं मी क्वांटिटी इन्क्रीज केली, इथे प्राइस झाली 750 आणि इथे किती झाली 2850. अजून इन्क्रीज केली 3000 रुपये झाली. आपले गायब झाले वाटतंय. ठीक आहे, चालूच नव्हते. ठीक आहे, ठीक आहे, जस्ट काही कॉम्प्लिकेट नाहीये. ठीक आहे, जस्ट चेकआउटचं पेज बनवलं त्यामध्ये आपण, आणि त्याचा काहीतरी एक छोटासा रस्ता बनवला इथे, आणि त्यामध्ये चेकआउटचं जे पेज आहे आणि त्यामध्ये नंतर अजून काय केलंय, कार्ड पेज मध्ये असं काहीतरी लिंक बटन टाकलंय जस्ट इथे. मग आता जो काय आपला चेकआउटचं पेज आहे त्या चेकआउटच्या पेज मध्ये दोन गोष्टी कॉमन असतात, जसं की एक नावबार असतो आणि दुसरा असतो फुटर. मग मला नावबारला इम्पोर्ट केलं, सेकंड मला फुटरला पण इम्पोर्ट करायचंय, आणि जिथे मला लागतोय तिथे मी काय करणार, ऍज अ टॅग म्हणून मी राईट करणार सेल्फ क्लोजिंग टॅग. इथे पण मी फुटरला सेल्फ क्लोजिंग टॅग राईट केला, कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो तर मला एक एरर आलाय. आता हा एरर का आलाय ते तुम्ही मला सांगायचं. तुम्ही इथे वाचलं तरी समजेल. डिड यू वॉन्ट अ JSX फ्रॅगमेंट. ऑनलाईन मध्ये काय एरर आहे, एनीवन कोणी सांगू शकतंय मला? तो एरर कसा सॉर्ट आउट करायला लागेल, कसा करू शकतो मी? नो आयडिया. पॅरेंट एलिमेंट मध्ये चाइल्ड कंपोनंट टाकायला लागतील. जसं की मी जो हा सगळा कंपोनंट कॉपी केला, एक फ्रेगमेंट घेतला किंवा आपण एक डिव घेतला तरी चालतो. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, जस्ट एकदा मी रिफ्रेश करून चेक करतो तर आपला नावबार आणि फुटर आलाय. त्यानंतर जो H1 आहे त्या H1 ला मी थोडीशी डिझाईन करतो. त्याआधी वरून 2 BR घेतले आणि BR मध्ये मी इथे क्लास दिला आणि त्या क्लासला मी सांगतो तुझा जो काही टेक्स्ट आहे त्या टेक्स्टची साईज असेल 5XL. त्यानंतर जो काही फॉन्ट आहे तो फॉन्ट असेल बोल्ड असेल. जो काही टेक्स्ट आहे तो टेक्स्ट असणार आहे तुझा सेंटरला. असं मी काहीतरी त्याला 4-5 क्लास सांगितले, त्याने ऐकून घेतले आणि इथे काहीतरी त्याने डिझाईन इम्प्लिमेंट केली. झालं आपलं चेकआउटचं पेज. बस आज एवढंच घ्यायचं का, कम्प्लीट करायचं चेकआउटचं पेज. ऑनलाईन मध्ये जो काय कोड आहे तो कोड तुम्हाला जास्त नाही जमला कंटिन्यू, ठीक आहे, सिंटॅक्स वगैरे नाही देण्यात राहील, पण त्यामधला तुम्हाला फ्लो समजला पाहिजे. जसं की आपण युजर आहोत ह्याचा विचार करून आपल्याला प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायला लागतो. जसं की सपोज, ठीक आहे, आता एकदा डबल आपण युजर आहोत असं काहीतरी गृहीत करू. ठीक आहे, एखादा क्लायंट आला, तो वेबसाईट पण फ्रूटची, त्यानंतर प्रोडक्ट पेजला जाणार. प्रोडक्ट पेजला आल्यानंतर तो काय करणार, त्याला काय करायचंय की हा ऍपल बाय करायचा आहे. तो एकदा व्ह्यू मध्ये डिटेल पाहणार, किती रुपयाला, 280 रुपयाला. ओके, काही नाही अडचण. तो ऍड टू कार्ड करून घेणार. ऍड टू कार्ड केल्यानंतर इथं बटनला गो टू कार्ड, तो ह्या बटनावर क्लिक करून जाऊ शकतो किंवा वरती आपल्याला हे बटन आहे ह्याच्यावर क्लिक करून पण जाऊ शकतो. जस्ट मी गो टू कार्ड वर आलो. आता मला फक्त ऍपल पाहिजे, मला बाकीचे प्रोडक्ट नाही ठेवायचे, मी रिमूव्ह करून टाकतो बाकीचे प्रोडक्ट. मला ऍपल पाहिजे 2. टोटल किती, 560 रुपये आले. आणि त्यानंतर मी काय करणार, प्रोसीड टू चेकआउट. आता प्रोसीड टू चेकआउटच्या पेजला काय असणार की जो आपण प्रोडक्ट ऑर्डर करतो तो प्रोडक्ट कुठे डिलिव्हर करायचा, राईट. तो प्रोडक्ट कुठे डिलिव्हर करायचा, कोणाच्या नावाने करायचा, म्हणजे काय येणार तिथे, युजर नेम, मोबाईल, स्टेट येणार, डिस्ट्रिक्ट येणार, सिटी येणार,
पिनकोड नंबर येणार, त्यानंतर तुमचं पेमेंट ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, आणि त्यानंतर तिथे साईडला काहीतरी तुमच्या प्रोडक्टची किंवा ऑर्डरची समरी असणार आहे. असा प्रोजेक्टचा फ्लो असतो. ठीक आहे. एवढा तुम्हाला समजला ना तरी तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. ठीक आहे. आज मी जास्त घेत नाही, एवढंच तुम्ही कम्प्लीट करा. फक्त मी काय करतो, आज चेकआउटचं पेज आपण नेक्स्ट लेक्चरला डिझाईन करू. जे बाकीचे काम आहेत छोटे छोटे ते कम्प्लीट करा, आणि जे होम पेज मध्ये जे आपले 3 सेक्शन राहिले त्या 3 सेक्शन काय करू तुम्ही आज कम्प्लीट करून घ्या. त्यामधले मी 2 किंवा 1च घेईन, बाकीचा तुम्हाला होमवर्कला. ओके. चेकआउटच्या पेज पर्यंत तुम्ही कम्प्लीट करा, बाकीचं राहिलेलं आपण नेक्स्ट लेक्चरला चेकआउटचं पेज कम्प्लीट करू. काही जणांना हवं असेल तर तुम्ही प्रोफाईल पेज पण डिझाईन करू शकता बरं का. त्यामध्ये एपीआय पण आहे प्रोफाईल पेजची. दाखवू का तुम्हाला? कुणाला सापडत नसेल तर इथे बघू शकतात, युजर प्रोफाईल, आणि त्याला फक्त टोकनच द्यायचं आहे. ही पण तुम्ही ट्राय करू शकता. ओके. तर आपण जे होम पेज आहे त्या होम पेज मध्ये मी काय करतो, जो आपला फीचर प्रोडक्ट नावाचा सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये मी काय करतो, आपले प्रोडक्ट्स काही शो करतो. आता त्या फीचर मध्ये प्रोडक्ट्स आणण्यासाठी एखादी एपीआय आहे का ह्यामध्ये? जसं की मी पाहतो इथे स्लाइडर, प्रोडक्ट डिटेल, कार्ड, प्रोडक्ट आयडी, असं काहीतरी आहे. स्क्रोल केल्यानंतर इथे एपीआय दिसते तुम्हाला. लास्ट मध्ये बघा फीचर प्रोडक्ट, ह्याची मेथड काय आहे? गेट. म्हणजे ह्याला काही डेटा पाठवायची गरज नाही. मग ह्या URL ला मी कॉपी केलं. कोणत्या पेजला मला ही एपीआय कॉल करायला लागणार आहे? एकदा पाहतो कोणत्या पेजला मला प्रोडक्ट लागतात, होम पेजला. मग जी ही एपीआय आहे ती एपीआय मला होम पेजला कॉल करायला लागेल. कुठे होम पेज? पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये होम पेज. त्या होम पेज मध्ये मी ती एपीआय कॉल करतो. मग ती एपीआय कॉल करण्यासाठी मला कधी बटनावर क्लिक केल्यानंतर त्याला एपीआय ला कॉल नाही करायचं. जसं माझं पेज लोड होईल त्याच टायमाला माझा तो सगळा डेटा आला पाहिजे. त्यासाठी त्या एपीआय ला मी यूज इफेक्टच्या आतमध्ये कॉल करतो. यूज इफेक्ट, राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन, आणि ॲरो फंक्शनच्या लास्ट मध्ये असतो वॉच करण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट. आपल्याकडे काही व्हेरिएबल नाहीये, त्याला एम्प्टी ठेवला, आणि त्याच्या आतमध्ये मी सांगतो एक्झॉस डॉट डेटा घ्यायचा आहे आपल्याला, त्यासाठी गेट, राऊंड ब्रॅकेट, डबल कोड मध्ये ती URL पेस्ट केली, लास्ट मध्ये डॉट, देन त्यामध्ये असतो एक ॲरो फंक्शन, आणि त्या ॲरो फंक्शन मध्ये आपल्याला भेटतो रिस्पॉन्स. मी शॉर्टकट मध्ये RES केले, आणि जो काही रिस्पॉन्स भेटणार आहे तो रिस्पॉन्स मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग, कोणाला RES ला, आणि जो काय वरचा कन्सोल आहे त्याला मी एकदा कमेंट आउट करतो. आपल्याला माहिती आहे प्रोडक्शन लेवलला आपण कधी कन्सोल करत नाही. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, एकदा मी कन्सोल ओपन करतो, एकदा रिफ्रेश करतो आहे ना, म्हणजे व्यवस्थित आपल्याला पण दिसेल. तर इथे बघा मला ती एपीआय कॉल झाली, ती एपीआय कॉल झाल्यानंतर काहीतरी डेटा आलाय. आता मी डेटामध्ये काय काय बघू, चेक करू. कॉन्फिग डेटा हेडर, ह्यामधला महत्वाचा असतो डेटा, आणि त्या डेटाच्या आतमध्ये बघा एक ॲरे आलाय, आणि त्या ॲरे मध्ये 2 डेटा आलेत. किती आलेत? 2 डेटा. जसं की 0 इंडेक्स नंबरला आणि 1 इंडेक्स नंबरला. त्याच्यामध्ये बघा काय काय आले, कार्ड आयडी, डिटेल, प्राइस, प्रोडक्ट इमेज, लेबल, नेम, आणि प्रोडक्ट टेबल आयडी. आलाय हा डेटा. कशामध्ये आलाय? एका ॲरे मध्ये आलाय. मग जो हा ॲरे मध्ये डेटा आलाय तो डेटा मी काय करतो, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. त्यासाठी मी इथे एक व्हेरिएबल बनवतो, जसं की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, व्हेरिएबलचं नाव असेल फीचर प्रोडक्ट, त्याचं एक असेल सेट फीचर प्रोडक्ट नावाचं एक फंक्शन असेल त्याचं, आणि जे काय फंक्शन बनवणार किंवा व्हेरिएबल बनवणार कुणाचा यूज करून, यूज स्टेटचा. त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा आलाय? ॲरे टाईपचा. बस. मग आता काय सांगणार आपण, जशी ती एपीआय कॉल झाली आणि जसा कन्सोल डॉट लॉग झाले त्या टायमाला काय कर, सेट फीचर प्रोडक्ट नावाचे ज्या व्हेरिएबल आहे त्यामध्ये काय कर, रिस्पॉन्स मधून डेटा पाठव. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदम मी इथे रिफ्रेश केलं. जसं ती एपीआय कॉल झाली त्याच टायमाला जो डेटा आलाय तो डेटा काय झाला की फीचर प्रोडक्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला. झाला नाही ते ॲरे टाईपचा डेटा. ओके. आणि आता काय करायचं, त्यामधला डेटा प्रिंट करायचा. फक्त कुठे प्रिंट करायचा? सेक्शन कुठे? फीचर प्रोडक्ट आहे.
मग फीचर प्रोडक्ट नावाचं जे सेक्शन आहे त्या सेक्शन मध्ये मी काय करतो, कर्ली ओपन केला, क्लोज केला. आम्हाला डेटा फीचर प्रोडक्ट नावाच्या व्हेरिएबल मधून प्रिंट करायचा आहे. त्यासाठी डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट त्याच्यामध्ये असतो एक ॲरो फंक्शन, जिथे कर्ली टाकतो तिथे स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्यामध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू भेटतात, एक व्हॅल भेटते आणि सेकंड भेटते इंडेक्स. आणि ह्याच्या आतमध्ये मी काय करतो, हे जे काही फीचर प्रोडक्ट मध्ये 3 कार्ड आहेत, तिन्ही पैकी मी 2 रिमूव्ह करतो, आणि जो एक कार्ड आहे तो एका कार्डला त्या मॅप फंक्शनच्या आतमध्ये राईट करून टाकतो. आणि जो डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, व्हॅल मध्ये. मग ते पॅरम्स थ्रू आपल्याला डेटा पाठवायचा आहे. जसं की आपण प्रोडक्ट पेजला डेटा पाठवला होता, ऍज इट इज सेम, काहीच बदल नाही. कुठे कुठे प्रोडक्ट डिटेल आहे ना, इथे प्रोडक्ट. तर आपण इथे बघा, काहीतरी प्रॉप्स थ्रू डेटा पाठवलाय, डेटा इक्वल टू व्हॅल. त्याच प्रकारे आपलं जे होम पेज आहे त्या होम पेज मध्ये पण असा डेटा पाठवायचा आहे. हा कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो आणि एकदम मी इथे रिफ्रेश करतो. स्लायडर झाला, आणि त्या स्लायडरच्या खाली बघा, फीचर प्रोडक्ट मध्ये 2 प्रोडक्ट आहे, एक आहे किवी आणि दुसरा आहे पपया. जसं मी ह्याच्यावर क्लिक केलं, डिटेल पेजला आलो. ह्याच्यासाठी मला सेपरेट कोड करायची गरज आली का? ह्याला पण ऍड टू कार्ड करू शकतो. तो प्रोडक्ट ऍड टू कार्ड झाला, कार्ड मध्ये पण आला, फीचर प्रोडक्ट डन. ऑनलाईन मध्ये इझी, एकदम काही अवघड नाही. बाकीचे तुम्ही 2 सेक्शन करू शकतात का, करून दाखवू मी? तुम्ही ट्राय करतात की मी करून दाखवू? तुम्ही काहीच बोलत नाही. ठीक आहे, जस्ट अजून एक करून दाखवतो तुम्हाला. एक करून दाखवणार, ठीक आहे, सगळे नाही दाखवणार. आता इथे न्यू प्रोडक्ट आहे. आता इथे मी बघतो न्यू प्रोडक्टची एपीआय आहे का, इथे बघा. तर इथे दिसते तुम्हाला न्यू प्रोडक्टची एपीआय, तिची मेथड कोणती, गेट मेथड, म्हणजे याला डेटा पाठवायची गरज नाहीये. आणि ही न्यू प्रोडक्टची एपीआय मला कोणत्या पेजला कॉल करायची, होम पेजला. मग कुठे जाणार मी, होम पेजला आलो, आणि होम पेजला आल्यानंतर जसं फीचर प्रोडक्टला आपण एक एपीआय कॉल केली युजइफेक्टच्या आतमध्ये, त्याच प्रकारे युजइफेक्ट गेटला ओपन राऊंड, त्याच्यामध्ये एक ॲरो फंक्शन युजइफेक्टच्या आतमध्ये, आणि लास्टमध्ये व्हेरिएबल वॉच करण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्याच्या आतमध्ये मला एक एपीआय कॉल करायची. एक्झॉस आम्हाला डेटा घ्यायचा आहे, गेट मेथड डबल कोड मध्ये ती वारेल, आणि लास्ट मध्ये डॉट देन राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक ॲरो फंक्शन, आणि त्याच्यामध्ये आपल्याला भेटतो RES म्हणजे रिस्पॉन्स. ठीक आहे, वरचा मी कन्सोलला एकदा कमेंट करतो. ठीक आहे, काम झालंय त्याचं. आणि हा कन्सोल मी करतो कन्सोल डॉट लॉग, कुणाला, रिस्पॉन्स किंवा न्यू प्रोडक्ट, आणि रिस्पॉन्स मधून येणारे डेटा. हा कोड मी सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा कन्सोलला ओपन करतो आणि एकदा रिफ्रेश करतो. तर ती एपीआय कॉल झाली, कुणाची, न्यू प्रोडक्टची दिसते. आणि त्याच्यामध्ये बघा काहीतरी ॲरे मध्ये डेटा आलाय. किती डेटा आलेत, 1 2 3, आणि त्यामध्ये बघा मागची जो डेटा आला तोच आलाय. मग सेम तोच जो आपल्याला न्यू प्रोडक्टचा डेटा आलाय तो एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. मग त्यासाठी मी काय करतो, इथे व्हेरिएबल बनवतो, जसं की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट न्यू अंडरस्कोर प्रोडक्ट, त्याचा असेल एक सेट न्यू प्रोडक्ट नावाचं फंक्शन. कशापासून बनवायचे, यूज स्टेट पासून. त्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा आलाय, ॲरे टाईपचा. जसा त्या एपीआय मध्ये डेटा आला त्याच टायमाला काय करतो, सेट न्यू प्रोडक्ट नावाचा जो फंक्शन आहे त्याला डेटा पाठवून दे. कुठं आलाय डेटा, रिस्पॉन्स मध्ये डेटा आलाय. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे, झाला स्टोअर.
कोणत्या व्हेरिएबलमध्ये? न्यू प्रोडक्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये. मग ह्या व्हेरिएबलमधून डेटा प्रिंट करायचा फक्त. जसं की आपण फीचर प्रोडक्ट केले ॲज इट इज सेम. जस्ट दाखवू तुम्हाला, हीच लाईन कॉपी केली आणि कुठे न्यू प्रोडक्टचं आहे ते पेस्ट केलं. फक्त मी त्याला सांगणार फीचर प्रोडक्ट मधून नको प्रिंट करू, तू प्रिंट कर न्यू प्रोडक्ट नावाचे व्हेरिएबल मधून. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. आता बघा फीचर प्रोडक्ट झाले 2 आणि न्यू प्रोडक्ट का नाही झाले? जस्ट चेकआउट एकदा चेक करतो. न्यू प्रोडक्ट ओके. अरे यार, आपण चुकीच्या जागेवर तो फंक्शन कॉल केलाय. ठीक आहे ना, ते खालच्या एपीआय मध्ये करायचा होता, तर आपण वरतीच केला. जसं आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी इथे आणि आता चेक करा. फीचर प्रोडक्ट मध्ये 2 प्रोडक्ट आहे आणि न्यू प्रोडक्ट मध्ये एकदा चेकआउट करू आपण. व्हेरिएबल व्यवस्थित बनवला इथे. सेट न्यू प्रोडक्ट ओके. आणि इथे पण अरे ईटी जास्त झालाय. ओके, आता कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं मी इथे आणि होम पेजला बघा फीचर प्रोडक्ट मध्ये 2 प्रोडक्ट आहेत आणि न्यू प्रोडक्ट मध्ये 3 प्रोडक्ट आहेत. जसं पायनॅपल क्लिक केलं त्याची प्रोडक्ट डिटेल शो झाली. ह्याच प्रकारे बेस्ट सेलिंगची पण एपीआय आहे आपल्या ह्यामध्ये. लास्टमध्ये बघू शकतात बेस्ट सेलिंग प्रोडक्ट. ही एपीआय तुम्हाला ट्राय करायची.